बीड जिल्ह्यातील मृत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना न्याय मिळावा यासाठी आश्रमशाळेच्या शिक्षकांनी बेमुदत उपोषणाची हाक दिलेली आहे। नागरगोजेंच्या कुटुंबियांनी उपोषणस्थळी भेट दिलेली आहे। बीड जिल्ह्यातल्या आश्रमशाळांना विजय एनटी आश्रमशाळेची शाळा संहिता लागू करून नियमित वेतन श्रेणीप्रमाणे तत्काळ 100% अनुदान देऊन शिक्षकांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कर्मचाऱ्यांचं आणि संस्था चालकांचं आंदोलन सुरू आहे। की धनंजय नागरगोजे सरांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, तसेच त्यांच्या घरातील कोणत्याही सदस्यांना शासकीय नोकरीत रुजू करावं व आमच्या 165 निवासी आश्रमशाळांना 100% वेतन श्रेणीप्रमाणे विजयंतीच्या धर्तीवर वेतन श्रेणी मंजूर करावी ही आमची। जर शासनाने त्यांना 20% 40% काही दिलं असतं तर आम्हाला सोडून माझं लेकरू गेलं नसतं। आणि जे एकटंच माझं नाही, माझे हे सगळे धनंजय आहेत। तुमच्यासाठी आम्ही मेलं तरी मागे घेणार नाही। आमचे लेकरच चालल्यावर आमचा जगून फायदा का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।